सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 26 सप्टेंबर 2024 गुरुवार। सध्या देखील राज्यातील काही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस चालू आहे। तसेच राज्यातील काही भागात आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। जाणून घेऊयात सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आज दुपारनंतर मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणार आहे। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी झालेली आज पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज येत्या काही तासांमध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। इकडे विदर्भात पहिले असता विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आज रात्रीपर्यंत मोठी अतिवृष्टी होणार आहे। उद्या देखील या भागात मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। इकडे मध्य महाराष्ट्रात पहिले असता काही भागात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूरच्या काही भागात मोठा पाऊस होऊ शकतो। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज देण्यात आला आहे। कोकणात पहिले असता कोकणातील पावसाचा जोर आज काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल। मात्र तरी देखील रात्रीपर्यंत कोकणातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या परिसरामध्ये झालेला पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।